आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच वेळेला आपण नयन सत्वे, दर्शन सत्वे यांना देखील आपण पाहणार आहोत। सन्माननीय महेंद्र भाऊ मस्के, माऊली मोटर्सचे कर्णधार, या लीगचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बक्कम सरांना आपण भेटायचंय। माऊली मोटर्सचे संघमालक आदरणीय महेंद्र भाऊ, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आमचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी बक्कम यांना भेटायचंय। वेलकम बॅक। ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण फायनली पोहोचलोय रजनी क्रिकेटमध्ये। मला अभय सर आजही आठवतंय, सातत्यानं पाठलाग केल्यानंतर 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा रजनी होती। साधारणतः 2002 किंवा 2003 चा कालावधी असेल राहुलजी, 2003 किंवा 2004 च्या कालावधी म्हणजे साधारणतः मी इयत्ता 7वी किंवा 6वीत होतो आणि माणगावमध्ये पहिली नाईट स्पर्धा झाली होती ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांच्या माध्यमातून, मला वाटते त्यांच्या कॉलेजच्या मैदानावरती। आणि जिथं माणगावमध्ये दिग्गज टेनिस क्रिकेटचे पाहिले उमेश मांजरेकर सरांच्या संघानं त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केलं होतं। त्यावेळेस माणगावचा ढाण्यावाघ दत्ता पानवलकर यांचा संघ देखील आम्ही पाहिला होता आणि एकंदरीत टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे दिग्गज खेळाडू त्या रजनी क्रिकेटमध्ये आम्ही अनुभवले होते। परंतु तब्बल जवळजवळ 22 ते 25 वर्षांनी हा योग माणगावमध्ये रजनी क्रिकेटचा जुळून आणला आणि तो केवळ माणगाव प्रीमियर लीगच्या कमिटीनं। त्याकरिता एकदा जोरदार टाळ्या या माणगाव प्रीमियर लीगच्या कमिटी करता व्हायला पाहिजेत। यस, प्रशांत देसाई सरांचा इशारा आलाय। लेट्स प्ले। दुसऱ्या सामन्याला होती सुरुवात। ओमकार गुरव ऑन अ बॉलिंग मार्क, स्ट्रायकरकडे सूरज मस्कर। पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिलाच बॉल और फुल टॉस, केवळ दिशा दाखवली सूरज मस्करचा पेटंट स्ट्रोक। चेंडू वन बाउंस सीमा पार, MPL चौकार। माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग। थँक्यू डीजे मास्टर। चौकारानं स्वागत केलंय। सांगतोय सूरज, अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है, ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है मेरे दोस्त। तशाच तसं प्रत्युत्तर ओमकार गुरवनं दिलं होतं। थोडी बॅकलिफ्ट वर केली होती आणि त्याच वेळेला ऑकवर्ड बाउन्सनं चेंडू हँडल वरती आदळला सूरज मस्करच्या। झेल होतो की काय असं वाटत असताना बाल बचावलाय सूरज मस्कर। नशिबाचा वडापाव खाल्लाय की काय संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचच्या अगोदर सूरज मस्करनं, हे मात्र कळायला मार्ग नाही आहे। जमेची बाब एक धाव आली आहे बॅटिंग करणाऱ्या SN कलेक्शन गोरेगावच्या खात्यावरती। आता यश शिंदे फलंदाजी करण्याकरिता स्ट्रायकरकडे। पहिलाच बॉल यश करिता आला तसा पाठवला समालोचन कक्षाच्या भेटीला। वन बाउंस सीमा पार, यशच्या बॅट मधून MPL चौकार। दणकण आदळला, चौकार। यश शिंदे सुद्धा सांगतोय स्वागत आहे तुझं ओमकार गुरव MPL 2025 मध्ये। आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाला, डीप ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठवला, त्याच भीतीनं फटका उडवण्याचा प्रयत्न। वा 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 वा, संघ मालकांनी नशिबाचे वडापाव सगळ्याच खेळाडूंना खायला घातले मला वाटते, असं म्हणायला हरकत नाहीये। झेल सुटला सूरज मस्करचा, झेल सुटला यश शिंदेचा, सोडला कुणी कर्णधार सागर पाशीलकरनं। यष्टांच्या मागे थोडासा पहा, झेलच्या खूप जवळ गेले, अगदी जवळ जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला। मिठीमध्ये बॉल विसावण्याच्या अगोदर बाउन्स होऊन अगदी जाळ्यातून मासा सटकावा ना तसा चेंडू हातातनं सटकला। डॉट बॉल आला। जमेची बाब ओमकार गुरव करिता 4 बॉलवरती 9 धावा धावफलकावरती लागल्यात। नाबाद आबाद बिनबाद 9 धावांची सलामी। खोलातला बॉल, वाह, यश शिंदे स्टँड अँड डिलिव्हर। चेंडू पाठवला डीजे बाळा स्टँडच्या भेटीला, यशच्या बॅट मधून खणखणीत षटकार। षटकार 15 धावांवरती धावफलक घेतोय आकार। वा काय बॅटिंग यश शिंदेची। एक संधी त्यानं जरूर निर्माण करून दिली, परंतु त्या संधीचा फायदा उचलता आला नाही सागर पाशीलकर अँड कंपनीला। आता तो थांबणार नाहीये। धावफलक 15 वरती वेगानं फ्लाय होत आहे। शेवटचा बॉल,
अकुटप्प्याचा बॉल त्यालाही दाखवलाय आसमान ढगामध्ये लाइटिंग करणारा हा जबरदस्त षटकार. आणि तिथं मॅच फिनिश होते तो परशा यशच्या रूपानं मैदानामध्ये 4 बॉल आणि 16 धावांवरती फलंदाजी करतोय. काय कमालीची फलंदाजी आहे. बॅटिंग करणाऱ्या SN कलेक्शन या टीमनं कलेक्शन केलंय तब्बल 21 धावांचं. नाबाद आबाद बिनबाद 21 धावांची सलामी यावेळेस मात्र पाहायला मिळते. ती फलंदाजी करत असताना सूरज आणि यशच्या माध्यमातून गोलंदाजी माकवती कांदळगाव एक्सप्रेस प्रथमेश बेसळ गोलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. डावकुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा करण्याकरिता प्रथमेश प्रकाश बेसळ दाखल होईल गोलंदाजी मार्क वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये मिड विकेट लॉंग ऑन आणि एक खेळाडू लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. एकवीस धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्या जोडीला थांबवण्याकरिता प्रथमेश बेसळवरती जबाबदारी दिली आहे. सातत्यानं पॉवर प्लेचं षटक टाकण्याची सवय जी आहे ना किंवा प्रॅक्टिस जी आहे ना ती प्रथमेशकडे देखील आहे. पाहूयात या षटकामध्ये काय होतंय. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट सूरज मस्करचं. पिचिंग पाहिली ना तर थोडीशी ऑफसाईडच्या बाहेर ऑफस्टिकला सोडून जाणारी होती आणि त्यामुळं सेन्सिबली ढकलणं हे जमेचं ठरलं. कारण त्याला माहिती आहे यश चांगल्या धावा बनवतोय आणि त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. चांगलं काम केलं सूरज मस्करनं. 22 धावांवरती धावफलक सांघिकरित्या. SN कलेक्शन गोरेगावचं कलेक्शन धावांचं 22 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश यावेळचा बॉल वा 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 रेपोली चा हा खेळाडू यश शिंदे आपल्या नावाचा बोलबाला MPL च्या मैदानावरती. MPL षटकार. जरी जाळ्यात अडकवत असेल ना तर यश शिंदेने मात्र खेळपट्टीला प्रेमात आणलंय सर. काय जबरदस्त फलंदाजी. लगातारचा तिसरा षटकार यश शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रथमेश बेसळ यावेळेचा बॉल थोडासा अधिक गतीने हाताळण्याचा प्रयत्न. पंच 2 हात जमिनीला रुंदावत थंडीच्या या मोसमामध्ये व्यायाम करण्याची पंचांना संधी. इट इज वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. मला वाटते अनुभवी खेळाडू नेहमी सांगतात की गोलंदाज वाईट किंवा नो बॉल का टाकतो तर तो आपल्या मर्यादेपेक्षा अधिक काहीतरी करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेस तो गोलंदाज वाईट किंवा नो बॉल हाताळतो. हे मात्र पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा होत आहेत 29. यावेळेचा बॉल गती कमी करून टाकला. बॅटची आतली कड घेऊन यष्टीरक्षक वेगानं बॉलवरती फेकी जोरात. परंतु मला वाटते तोपर्यंत बॅटर सेफ झाला असेल तरी सुद्धा तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णय आलाय. येस या अभय सर तुम्हाला या निर्णयाचे परीक्षण करायचं आहे. अच्छा कॉमेंटेटर येतात. ओके ओके. यावेळेस थोडस कमबॅक होताना पाहायला मिळाला. कुठेतरी गतीमध्ये जे परिवर्तन केलं. आज या स्पर्धेला 4 चांद लावण्याकरिता पनवेलचा युवा बुलंद आणखीन एक गोड गळ्याचा धणी समालोचक सागर पाटील सर पारगावहून या ठिकाणी येत आहेत. येस बॅटर सेफ आहे. धाव पूर्ण आहे. 1 धाव धावफलकावरती वधारेल. पनवेल पारगावचा गोड गळ्याचा धणी अर्थातच सागर पाटील सर यांचं समालोचन करण्याकरिता या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. येस इट इज लेग बाईज. अतिरिक्त पहिली धाव धावफलकावरती दुसरी धाव माफ करा कारण या अगोदर एक वाईट आला होता. धावा झाल्यात 29. काय स्टार्ट आहे. जबरदस्त पिकअप पाहायला मिळतोय. बॅटची कड यष्टीरक्षकापर्यंत बॉल पोहोचलाय का. पंच पुन्हा एकदा सांगतील की या निर्णयाचं परीक्षण करावं लागणार आहे. कलेक्शन खूप चांगला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय आहे
आता रजनी क्रिकेटकडे वळतोय, बॉल बॅट पर्यंत आला परंतु तिथून तो यष्टीरक्षकापर्यंत अलगद पोचला का की बाउन्स वरती तो गॅदर केला, हे पाहायला इथं मात्र तिसरे पंच दाखल होतील. सूरज मस्कर सारखा एक महत्वाचा खेळाडू जर इथून जाळ्यामध्ये अडकला ना तर आरबीएस फायटर इंदापूरचा चांगला कमबॅक राहील. बॅटवरती बॉल जरूर आलाय ह्याच्यामध्ये काही शंका नाही आहे, परंतु कलेक्शन कसं आहे हे आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्याकरिता निरीक्षण केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. त्याकरिता 24 लाईव्ह इव्हेंट्सची टीम या ठिकाणी आम्हाला सहकार्य करेल, कारण हा निर्णय क्रिस्टल क्लिअर स्क्रीनवरती प्रेक्षकांना देखील दाखवला जाणार आहे. त्या अगोदर त्याचं योग्यरित्या परीक्षण होणं गरजेचं आहे आणि ते करण्याकरिता जेपी पॅनलचे पंच आपल्यामध्ये आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अभय पाटोळे, मॅन फ्रॉम अंबरनाथ, त्यांचे साथीदार अंबरनाथचे पंच प्रशांत देसाई. पहा सगळं काही तुम्हाला आता स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. आमचे मनीष पाटील अँड कंपनी स्क्रीनवरती लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळत आहे. डिसिजन आलाय SEDs OUT आउट. पहा यावेळेस रिप्लाय मध्ये तुम्ही पाहू शकता प्रथमेशनं हा बॉल थोडासा कमी गतीने डिलिव्हर केला, त्याच वेळेस थोडीशी दिशा बाहेरची दाखवली, आतली कड घेतली आणि त्यामुळं बॅट फ्लो तेवढा चांगला राहणार नाही. बॉल अगदी तो तुम्हाला जरी थोडासा वाटत असेल की खाली पडलाय, परंतु झूम करून 24 लाईव्ह इव्हेंट्सनं पाहिला की तो बॉल हातामध्ये पडला आणि त्यामुळे सूरजला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. पाचव्या दिवसामध्ये या माणगाव प्रीमियर लीग मध्ये गुणलेखकाचं काम करतात आणि खऱ्या अर्थानं गुणलेखक म्हणजे काय तर समालोचकाच्या पाठीचा कणा. मैदानामध्ये काय घडतंय हा दाखवणारा क्रिस्टल क्लिअर आरसा म्हणजे गुणलेखक. त्याच वेळेला टेक्निकल स्कोरर देखील आहेत आमच्याकडे, अर्थातच पाटील ब्रदर्स, प्रथमेश पाटील आहेत. टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आमच्या मनीष पाटील आहेत. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये जर पाहिलात तर 24 लाईव्हचे अल्पेश भोपी आणि दर्शन मोरे हे 2 कॅमेरामन आहेत. आता संध्याकाळपर्यंत कॅमेरा घेऊन तिथं बसणं सोपं आहे, परंतु इथून 7 नंतर रात्री 12 पर्यंत बसणं सोपं नाही आहे. आपण जाणार आहोत तिथपर्यंत देखील व्यासपीठावरती माऊली आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाच्या भाषेमध्ये देखील सांगूयात. 30 धावा धावपलकावरती. यावेळीचा बॉल अधिक वेगानं खेळण्याचा प्रयत्न आल्या बॅटरचा फसलाय. धावपलकावरती धावा होत आहेत त्या या 5 बॉल नंतर 30. खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराजांनी सांगितले की कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अग्रगण्य, अग्रेसर आणि कौशल्यपूर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला सराव हवाय. त्याकरिता संत तुकाराम सांगतात की तुका म्हणे येते पाहिजेत जातीचे, काम नोहे एऱ्या गबाळ्याचे. यावेळीचा बॉल आणखी वेगानं आता बीट केलाय बॅटरला. आणखी एक डॉट बॉलची सांगता. वा क्या बात आहे, काय कमबॅक केला प्रथमेश भेसळनं. दुसऱ्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु तदनंतर केवळ धावा खर्ची घातल्या त्या 8. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या 1-30. शेवटच्या 4 षटकांकडे खेळ इथं वळणार आहे. तत्पूर्वी सागर पाशीलकर आणि कंपनी काय करते, कारण मोठे चाहते त्यांचे व्यासपीठावरून अगदी आरबीएस फायटर इंदापूरचा खेळ पाहण्याकरिता आले आहेत, बहुसंख्येने आले आहेत, त्यांची पाठराखण करण्याकरिता आले आहेत आणि तसा खेळ आता या दुसऱ्या षटकामध्ये त्यांचा पाहायला मिळाला. आता चेंडू कोणाकडे सोपवला जातोय ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण इथून जर पाहिलं ना तर यावेळेस धावफलक खूप चांगला आहे. या षटकामध्ये केवळ 8 धावा जरूर जरी आल्या असतील SN कलेक्शन गोरेगाव करिता तरी सुद्धा धावफलक खूप चांगला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 धावा आहेत, त्यामुळे धावा काही कमी नाही आहेत. आता रोशन नेमाणे आणि यश शिंदेवरती जबाबदारी आहे. रोशन नेमाने 2 डॉट बॉल जरूर घेतले आहेत, परंतु इथून त्याला देखील कमबॅक करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्या सांघिक 3ऱ्या षटकामध्ये श्रेयस साळवी. श्रेयस साळवीचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती गती थोडीशी कमी करून हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यष्टीरक्षकापर्यंत बॉल बाउन्स वरती पोहोचला. व्हाईट बॉलने 1 धाव यावेळेस खर्ची घातले. पहिला व्हाईट बॉल येताना श्रेयस साळवीचा पाहायला मिळतोय. धावपलकावरती 1 धाव येते. धावपलक 31 वरती जाते. मूळचा कालवण हा त्याचा संघ आहे. कालवणचा हा खेळाडू जर कालवण पाहायला गेला तर इंदापूरच्या अगदी जवळ. तिथून या खेळाडूची निवड आरबीएस फायटर इंदापूर या संघामध्ये होताना पाहायला मिळते. यावेळीचा बॉल आला तसा पाठवला, थांबणार नाहीये. थांबेल त्याचं नाव यश. कुठे यश शिंदेच्या बॅट मधून आणखी एक MPL षटकार. मच्छर अगर सोते हुए आदमी को काट
क्रिकेटचे मास्टर रेपोलीचा हा यश शिंदे आहे ना, केवळ एकच भाषा जाणतो क्रिकेटमध्ये, ती केवळ षटकाराची. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जर पाहिलात तर 4 षटकार आलेत आणि 1 चौकार. एकही एकेरी दुहेरी धाव नाहीये त्याच्या नावावरती. षटकार चौकारांची परिभाषा शिकून आलाय यश शिंदे. यावेळेचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर होईल. नयन सत्वेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली जरूर, परंतु आता कुठे दुहेरी धाव धावपलकावरती गणली जाते यश शिंदेच्या. 2 धावांनी धावपलक जाऊन पोहोचलंय 39 या आकड्यावरती. थोडासा मनगटामध्ये त्रस्त आहे यश शिंदे. बॅकलिफ्ट थोडीशी यावेळेस कमी वेगाने आली. त्याचा डावा जर पाहिलात तर मनगटामध्ये थोडासा काहीतरी त्याला दुखापत होताना पाहायला मिळते. खेळत असताना मित्रांनो स्वतःची आणि पर्यायानं आपल्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा खेळ तुमच्या आवडीचा जरूर असला तरी तुमच्या या खेळामुळे घरच्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. स्प्रे पाठवा मैदानामध्ये. मेडिकल टीम, मेडिकल किट असेल तर प्लीज पटकन स्प्रे पाठवा मैदानामध्ये. पहा मगाशी कोणीतरी खेळाडूने स्प्रे घेतलाय, तो नेला असेल तर कृपया आणून द्या. आपण हे असं करू नका मित्रांनो, कारण मेडिकल किट इथं मैदानामध्ये परिपूर्ण असणं गरजेचं आहे. तुम्ही असं करू नका. तुमच्याकरिता हे आहे, परंतु त्याचा गैरफायदा होणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. या अशा सूचना इथून देणं उचित नाहीये, पण तरी सुद्धा त्या द्याव्या लागतील. कारण ऐन वेळेला जर अशी इक्विपमेंट्स आपल्या जवळ राहिली नाहीत तर मग त्याचा फायदा होणार नाही. यस, सूरजकडे आहे स्प्रे. सूरजने तो लगेच पुरवलाय. थँक्यू सूरज. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय थोडीशी ट्रीटमेंट मनगटाची केली जाईल यश शिंदेच्या. धावपलक तत्वर आपण पाहिलं ना तर 39 वरती आहे. प्रथम फलंदाजी करतोय SN कलेक्शन गोरेगाव. नाणेफेक गमावल्यानंतर जर पाहिलात तर पहिली बॅटिंग आली वाट्याला SN कलेक्शनच्या. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या ओमकार गुरवच्या विपक्षामध्ये, पण तदनंतर प्रथमेश भेसळने काय गोलंदाजी केली. केवळ 8 धावा आणि सूरज मस्कर सारखा एक मोठा मासा गळाला लावला. तदनंतर 2 बॉलवरती आतापर्यंत 9 धावा श्रेयस साळवीच्या आल्यात. म्हणजेच काय तर तो देखील महागडा ठरतोय. एकंदरीत 39 धावांवरती स्कोर फलक आहे. धावपलकावरती 39, 1 बाद 39. रोशन नेमाने जो आलाय वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये त्याचं खातं उघडणं अजून बाकी आहे. सूरज मस्कर आमचा स्प्रे आमच्यापर्यंत पोहोचवा. चला पुन्हा डाव पूर्वरत होतोय. वेलकम बॅक. ब्रेक नंतर स्वागत आहे. ब्रेक होता का हा असा प्रश्न निर्माण केलाय यशनं. हापिश खेळण्यात झेल पुन्हा एकदा सुटला. 2 पूर्ण झाल्या, तिसरी करिता आले. 3 धावा पूर्ण होतील. प्रथमेश भेसळ जोपर्यंत फेकी करतील तदभर घेतले गेल्या 3 धावा धावपलकाला आकार देतील. धावपलक जाऊन पोहोचते 42 वरती. मी SN कलेक्शन गोरेगावच्या संघ मालकाला जणू नक्की विचारेन की बाबा हे नशिबाचे वडापाव माणगाव मध्ये भेटतात तरी कुठे, म्हणजे मॅचला आल्यावरती सगळ्या खेळाडूंना खेळायला मिळतील. 3 धावा 42 धावा धावपलकावरती. जमेची बाब म्हणजे काय तर पुन्हा एकदा यश शिंदेचा झेल सुटलाय. दुसरं जीवदान आजच्या रजनीमधलं सूरज शिंदे यश शिंदेच्या नावावरती. सूरज परतलाय. रोशन आता स्ट्रायकर एंडवरती आलाय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळायचा होता, परंतु समोरच्या दिशेनं बॉल गेला. आणखी एक झेल सुटला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कळेना झालंय RVS फायटरच्या क्षेत्ररक्षकांना. कुछ तो गडबड है दया, हाच डायलॉग आठवेल तुम्हाला CID मधला. 43 धावा धावपलकावरती होत्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्रेयस साळवे पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळीचा बॉल थोडासा गती कमी करून टाकला. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. शोधावा लागला यश शिंदेला. ह्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. तुम्ही स्टान्स बघितलात ना तर थोडासा आतमध्ये येतोय. ऑफस्टिकच्या अगदी डीप पर्यंत यश शिंदे जातोय. त्यामुळे पुढ्यात पडणारे जे बॉल आहेत म्हणजे गुड लेंथ आणि यॉर्कर लेंथवरचे जे पडणारे बॉल आहेत ते त्याच्याकरिता स्लॉटमध्ये येत आहेत आणि तो त्यामुळे परिणामकारक ठरलाय. त्यामुळे बॅक ऑफ द हँड मागे बॉल हाताळणं गरजेचं आहे. पुढे हाताळण्याचा प्रयत्न यावेळेस यश थोडा पुढे आला. पुन्हा चकला. पुन्हा डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 43 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या इनिंग मधला पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी या रजनीमध्ये ऐकूया एक मधुर संगीत.
विकेटचं पतन. ओ सागर का सेलिब्रेशन देखिए. आहा सागर समालोचक सागर पाटील सर यांची पनवेल ते माणगाव असा प्रवास करत आज दाखल झालेत माणगाव प्रीमियर लीगच्या या मैदानामध्ये. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सागर पाटील पालगाववाला नंबर कमिटी वाला. सागर पाटील पालगाववाला नंबर कमिटी वाला. सागर पाटील पालगाववाला नंबर कमिटी वाला. स्वागत आहे असं सांगितलंय या संपूर्ण टीमनं. सागर पाटील सरांसोबत यावेळेस मात्र पदलालित्य होईल या व्यासपीठाच्या दिशेनं. कारण माणगाव प्रीमियर लीगच्या या रजनी स्पर्धेमध्ये दिग्गज समालोचकांची हजेरी जी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळणार आहे त्यातलं पहिलं नाव सागर पाटील सरांचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वागत आहे आपलं या समालोचन कक्षामध्ये. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकताय सागर पाटील यांच्यासोबत आमची माणगाव प्रीमियर लीगची पूर्ण टीम. उपाध्यक्ष बाळादादा, त्यासोबत मंगूदादा आहेत. आणखी जर आपण पाहिलात तर आमचे समालोचक मित्र संजय शिंदे आहेत, अध्यक्ष राहुलजी बक्कम आहे, रोहितजी रातवडकर आहेत, केदार जाधव आहेत, हर्षदजी चोरकर. तो छंद नाही आम्हाला सर. पुढचा बॉल यावेळेचा गती कमी करून हाताळलेला बॉल खेळायचा होता. कांदिवलीला आला बोरिवलीला. नयन सत्वे वेगानं बॉलवरती येईल. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. पहिली धाव धावपलकावरती यावेळेस गणली जाते बॅटर आयुष शिंदेच्या. धावपलकावरती 44 धावा. आता यश शिंदे बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक रेटवर आलाय. आता यशच्या बॅट मधून फटका. अधिक उंच अंतर गाठलंय. आणखी एक म्हणजे 5वा षटकार. तो एंडला लागून देखील पॉवर जनरेट केली आहे. प्रॉपर MPL षटकार. प्रीमियर लीग माणगाव प्रीमियर लीग. षटकार. या षटकारानं सांघिक अर्धशतक. धावपलकावरती SN कलेक्शन गोरेगावचं 50 धावांचं कलेक्शन यावेळेस मात्र स्कोअरबोर्ड वरती पाहायला मिळत आहे. 3.3 ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. आणि त्या मोबदल्यामध्ये म्हणजे तब्बल 21 चेंडूंमध्ये 50 धावा झाल्यात. आणि यामधील सर्वाधिक वाटा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये तब्बल 39 धावा यश शिंदेच्या बॅटमधून आल्यात. प्रथमेश यावेळेस मात्र थोडासा अडथळलाय. डेड बॉल, मृत चेंडूची घोषणा पंच प्रशांत देसाई सर करतील. परतावं लागेल गोलंदाजाला पुन्हा एकदा आपल्या रनिंग मार्क कडे, ज्या ठिकाणी फार एंड कडून गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्रथमेश प्रकाश भेसळ सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्या होत्या. आता 3 बॉल मध्ये 7 आल्यात. जशाच तसं प्रश्नाचं उत्तर यावेळेस मात्र पाहायला मिळतंय. कभी इधर तो कभी उधर, मैदान में जो जीता वही सिकंदर. हे मात्र नक्कीच येणाऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन युवा खेळाडूंमधलं क्रिकेटमधलं द्वंद्व या रूपाने आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच चांगला खेळ पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल. यावेळेस बाहेर टाकलेला बॉल छेडायला कारणीभूत केलं यावेळेस यशला. वेग आणि वेगाबरोबर योग्य दिशा प्रथमेश भेसळची पाहायला मिळाली. शेवटच्या 2 बॉलकडे तो आता वळतोय. काय स्पेल राहिला आतापर्यंत, कारण पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या. तदनंतर त्याच्या हातात चेंडू दिला. पुन्हा जर पाहिलात तर त्या पुढच्या षटकामध्ये पुन्हा जवळजवळ 15 आल्या होत्या. त्यामुळं प्रथमेशवरती जबाबदारी मोठी. ओ यावेळेस यशनं यष्ट्या दाखवल्या, प्रथमेशनं त्या वाकावल्या. ईट का जवाब पत्थर से और प्रश्न का जवाब उत्तर से. परतावं लागेल यश शिंदेला. विकेटचं पतन.
वसंत भाऊ साठे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आदरणीय सन्मान्य मंगेशजी मस्कर साहेब, आपणास विनंती आहे की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर मगाशी सागरनं जो पुढे ड्राईव्ह करून झेल टिपला होता त्याकरिता आदरणीय वसंत साठे यांच्याकडून 200 रुपये जमा झालेले आहेत. या बोल्ड करिता देखील 200 रुपये जमा झाले. मोठ्या संख्येने आरबीएस फायटर इंदापूरचे पाठीराखे यावेळेस मैदानावरती उपस्थित आहेत. तिसरा फलंदाज माघारी परतल्यानंतर इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता बॅटर दाखल झालाय राज खानविलकर, मॅन फ्रॉम भाले एक्सप्रेस. राज खानविलकर आता बॅटिंग करण्याकरिता आलाय. आत्ताच दिवाळीच्या हंगामामध्ये एनपीएल निजामपूर प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये काय जबरदस्त खेळ राहिला होता राज खानविलकरचा. तोच राज आता बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत. प्रथमेश बेसळ त्याच्या विपक्षामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा काही बदल हवाय त्याला अपेक्षित, परंतु कर्णधार सांगतोय की याच क्षेत्ररक्षणासोबत आपण जाऊयात या शेवटच्या एक बॉल करिता. आतापर्यंत 50 झाल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल. आल्या आल्या गुटखा टेकून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र परिणाम झाला नाही तर प्रणाम झाला केवळ गोलंदाजाला. डॉट बॉल आलाय. प्रथमेश प्रकाश बेसळचा हा स्पेल आवडला असेल तर एकदा गोलंदाजी करिता टाळ्या करूयात, कारण बाकीच्या 2 गोलंदाजांना धावा दिल्यात 2 ओव्हरला 35 आणि प्रथमेश बेसळने दिल्यात 2 ओव्हरला 15 धावा. आणि महत्वाचे 2 फलंदाज अर्थातच यश शिंदे आणि सूरज मस्करला त्यानं बाद केलाय. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्याकरिता व्हायला हरकत नाही मी म्हणतो. वैयक्तिक पहिल्या सांघिक 5व्या षटकामध्ये कर्णधार आयकॉन सागर पाशीलकर गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ राणेसारखा गोलंदाज आहे. दर्शन सत्वे एक उपयुक्त गोलंदाज आहे, परंतु इथून सागर पाशीलकरचा हा उपयुक्त पर्याय वापरणं यावेळेस मात्र उचित ठरलंय प्लेइंग 11 त्याकरिता सागर आता गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवांचा संघ घेऊन मैदानामध्ये सागर पाशीलकर दाखल झालाय आरबीएस फायटर इंदापूर करिता. यष्टांच्या मागे आता संदीप कुर्मे आहेत. पहिला बॉल सागर पाशीलकरचा. यावेळेस सामना करण्याकरिता तयार होतोय बॅटर. पहिला बॉल अडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं डीप मध्ये लॉंग ऑनला. दर्शन सत्वे वेगानं चित्त्याच्या चपळाईनं बॉलवरती झडप घालतील. तदवर एक धाव धावफलकाला आकार देईल. धावफलक 5-1-51 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 51 धावा धावफलकावरती फलंदाजी करणाऱ्या SN कलेक्शन गोरेगाव टीमच्या पाहायला मिळतात. राज खानविलकर यावेळेस सज्ज होतोय. यावेळेचा बॉल अधिक वेगानं शरीराच्या जवळ आला. ऑन साइडला काऊ कॉर्नर वरून नयन सत्वे चेंडूवरती येतील. तदवर केवळ 1 धाव. 2 सत्वे बंधू आपल्याला फील्ड मध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑनला मोठा बंधू दर्शन सत्वे, त्याच वेळेला काऊ कॉर्नरला नयन सत्वे पाहायला मिळतोय छोटा बंधू. डीप मिड विकेटला ओमकार गुरव अर्थातच माट्या. डीप स्क्वेअर लेगला सौरभ राणे. यावेळीचा बॉल बॉलच्या जवळ गेले आणि सोडलं. शफल होऊन तुम्ही बॉलकडे पाहू शकत नाहीत, कारण मग लाईन बिलॉंग्स टू अंपायर असं म्हणायला हरकत नाहीये. डॉट बॉल आलाय. सागर पाशीलकर का चेंडू घेतला हातामध्ये हे त्यानं दाखवून दिलं पहिल्या 3 बॉलवरती. पहिल्या 4 षटकामध्ये 50 आल्या आणि आता केवळ 3 बॉलमध्ये 2 धावा येताना पाहायला मिळतात. इथं बॅटर आयुष शिंदे. आयुष शिंदे यावेळेचा बॉल उडवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन केलंय. स्वीपर कव्हरवरचा खेळाडू वेगानं बॉल फेकेल. तद्वर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णय. धावबादच्या या अपील करिता चांगलं कलेक्शन केलं सागरनं आणि वेगानं यावेळेस बॅक ऑफ द हँड चेंडू मागच्या दिशेने हाताळला. यष्टांवरती जो आदळला जरूर, पण माझ्या निरीक्षण शक्तीनुसार बेल्स थोडीशी उशिरा पडली. त्यामुळं नशिबाची लाईट आहे ना ती थोडीशी उशिरा जळाली असं म्हणायला हरकत नाहीये आरबीएस इंदापूर करिता. जरूर परीक्षण होईल या निर्णयाचं. तिसरे पंच अभय पाटोळे सर जरूर पाहतील की निर्णय काय आहे. बॉल लागला यष्ट्यांवरती. लाईट्स अप झाल्या, परंतु बेल्स पडली का योग्य वेळेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. तोपर्यंत बॅट ग्राउंड झाली, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि मग नंतर आम्ही ऑन स्क्रीन आपल्याला निर्णय दाखवू. थोडंसं अचूक परीक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. याकरिता आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम सहकार्य करते. पनवेलहून खास आम्हाला का आमंत्रित केलं, कारण या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर आणि अगदी लाईव्ह टेलिकास्ट कसं असावं याकरिता ते सांगतायत. येस, बेल्स उशिरानं पडली त्यामुळे बॅटर बचावला. इट इज नॉट आउट.
2 धावा धावपलकावरती वधारतायत. धावपलक जाऊन पोहोचतंय 54. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 धावा सागर पाशीलकरनं खर्ची घातल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र सागर पाशीलकर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल एवढ्या बॅटनं खेळण्याचा मोह आवरता नाही बॅटरला. आमच्या मुंबई लोकलच्या भाषेत सांगायला झालं ना सर, तर पार्ल्याला उभं राहून कुर्ल्याला खेळण्याचा प्रयत्न झाला. हाणून पाडला गोलंदाजानं डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल 54 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अखेरचा एक बॉल काय कमालीचा उपयुक्त ठरलाय सागर पाशीलकर या षटकामध्ये. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं डीप मध्ये खेळाडू चकला. त्याच्या बदल्यात धावा मिळतील. 4 चेंडू झालाय फरार. सीमा पार MPL चौकार. शिंदेनं 8 धावा आल्या या 5व्या षटकामध्ये. परंतु वेगानं धावणाऱ्या एक्सप्रेस SN कलेक्शनच्या गाडीला थोडासा इथं ब्रेक लावला सागर पाशीलकरनं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. शेवटचं अखेरचं षटक हाताळण्याकरिता कर्णधारानं आमंत्रित केलंय मूळ एलावडे निजामपूर विभागातील गावातील सौरभ राणे या खेळाडूला. यश शिंदेने जी फलंदाजी केली त्या छप्पर तोड फलंदाजी करण्याकरिता सन्माननीय समीर चेरफळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस यश शिंदे करिता समीर चेरफळे यांच्याकडून. शेवटचा अखेरचा हाणामारीचं षटक गोलंदाजी मार्क वरती पाचारण केलं जात आहे. सौरभ राणेला युवा वेगवान गोलंदाजाच्या हातामध्ये धुरा दिली आहे. यावेळेस कर्णधार सागर पाशीलकरने यंग वर्सेस यंग, राज वर्सेस सौरभ. पहिला बॉल गुडघा टेकला. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय की काय. निश्चित सॅक्रिफाईस केलंय इथं विकेटला. इट्स OUT आउट. थोडस मैदानामध्ये वादळ निर्माण जरूर झालं. ओमकार गुरव थोडासा वैतागला आपल्या खेळाडूवरती, कारण या बेल्सचे आणि या स्टम्पचे बरेचसे रूल्स जे आहेत ना ते आमच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना अजूनही अपरिचित आहेत. त्याकरिता खेळ खेळण्याच्या अगोदर नियम माहिती करून घेणं गरजेचं असतं. डॉट बॉल आला जमेची बाब. इथं मात्र राज खानिलकरला आपला विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. आयुष शिंदेने आपल्या स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. नव्यानं बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय साहिल धोंडगे फलंदाजी करण्याकरिता. साहिल धोंडगे आलेत फलंदाजी करण्याकरिता, परंतु त्याला नॉनस्ट्राईकला थांबावं लागेल कारण आयुष शिंदे आहे स्ट्रायकर एंडकडे. 58 धावा धावपलकावरती आहेत. त्यावेळीचा बॉल खोलातला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. वा काय फटकाय. याकरिता मी स्ट्राईक घेतली सांगतोय आयुष. फेकलाय बॉलला. 1 बॉल सीमा पार. आलाय MPL चौकार. चार धावा आहेत. येस नाही, खूप लांब पडला बाउंड्री लाईनच्या बॉल बाउन्स वरती. अगदी क्रिस्टल क्लिअर तुम्ही पाहू शकताय. चौकार आलाय. 4 धावा चौकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक 62 वरती जाऊन पोहोचले. शेवटचे 4 बॉल आहेत. आयुष शिंदे ज्याचा भाऊ यश शिंदे मैदानामध्ये ठोकून गेलाय गोलंदाजांना, तोच आयुष पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आदरणीय समीर महाडिक, आपण कुठेही असाल तर या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा मृत चेंडू डेड बॉल. आज पंचांना हालचाल करण्याची संधी आहे. म्हणजे प्रशांत सरांना थंडी लागण्याचं तेवढंसं काही कारण नाही आहे. सातत्यानं हालचाल करण्याची संधी दिली जाते. शेवटचे 4 बॉल शिल्लक असताना धावपलकावरती 62 धावा आहेत. रजनीमधली ही आतापर्यंत मोठी टोटल म्हणायला हरकत नाहीये.
यावेळेचा बॉल अगदी जवळून पाहिला, नंतर सोडला, कारण त्याला माहिती होतं की खूप बाहेर हाताळला गोलंदाजानं हा चेंडू. इट इज वाईट बॉल. पुन्हा एकदा पंचांना 2 हात रुंदावण्याची संधी मिळाली आहे. वाईट बॉलनं अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारती आहे. धावपलकावरती 63 धावा, 63 विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅटिंग करतोय SN कलेक्शन गोरेगावचा संघ, गोलंदाजी करतोय RBS फायटर इंदापूरचा संघ. खोलातला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न यावेळेस झाला. बॅटची आतली कड घेऊन शॉट फाईन लेगला हा बॉल डिलिव्हर होईल. एक धाव झाली. दुसरीचा प्रयत्न आता क्रॉस झाला का बॅटर, हा प्रश्न निर्माण होतोय. येस, क्रॉस झालाय, त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटरला परतावं लागेल. सॅक्रिफाईस विकेट. पुन्हा एकदा धोंडगेंना परतावं लागतंय. आणखी एका विकेटचं पतन. कोकणच्या समृद्ध कलेच्या शक्तितुऱ्याचा वारसा जोपासणारे रायगडच्या पुनीत भूमीमधील शाहीर संकेत पवार वाळंजकोणचे सुपुत्र यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालंय. संकेतजी, आपलं या MPL मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये आदरणीय संतोषजी शेवाळे साहेब कराड नगरीचे, त्यांचं देखील शुभागमन होतंय. स्वागतम. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटची काढा, शॉट थर्ड मॅनला, व्हॉट अ कॅच, सुपर्ब एफर्ट्स. आणखी एका विकेटचं पतन. परंतु झेल टिपायचा होता, हा एक चंग बांधला होता क्षेत्ररक्षकानं. विकेटचं पतन झालंय. 6व्या क्रमांकाचा खेळाडू माघारी परतल्यानंतर 8व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता श्रवण रेवाळे आलेत. यावेळेचा बॉल यावेळेस कोलात टाकलेल्या बॉलला खोदून काढलं. डीप मध्ये स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक दूर होऊन येईल, चेंडू उचलून फेक करेल, तद्वर तिसऱ्या धावेचा प्रयत्न आरामात पूर्ण होईल. 3 धावा धावपलकावरती वधारतायत. धावपलकावरती 67 धावा. काहीच चूक नव्हती यामध्ये गोलंदाजाची आणि क्षेत्ररक्षकांची सुद्धा, कारण बॅटला ज्यावेळेस बॉल लागला त्यावेळेस तो अशा दिशेकडे निघाला की जिथे क्षेत्ररक्षक नव्हता, खाली क्षेत्र पाहायला मिळालं आणि 3 धावा मिळाल्या. आदरणीय संतोषजी आणि त्यांच्या समवेत आदरणीय मारुतीजी यांचं शुभागमन होतंय. दोनही पाहुण्यांचं आमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय या व्यासपीठाकडे आणि आसनस्तवा. यावेळेचा बॉल अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, फुलटॉस झाला. डीप मधला स्वीपर कव्हरचा खेळाडू पुन्हा एकदा फंबल होताना पाहायला मिळतोय. 2 पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि हा प्रयत्न अधुरा राहील, अपुरा राहील. यावेळेस मात्र कुठल्या तरी एका बॅटरला परतावं लागेल. विकेटचं पतन होतंय. शेवटच्या बॉलवरती धावा या 2 मिळतील. रिव्ह्यू कॉल केलाय तिसऱ्या पंचांनी, बीमर करिता अपील केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं, कारण बीमर आणि बाउन्सर करता एक रिव्ह्यू आहे माझ्या मते. नाही आम्ही बोललोय ते ना, कारण ते लाईट आहे ना, पटकन बॉल साईड ना होते. हा प्लेयर ना एक, कारण एक रिव्ह्यू बीमर किंवा बाउन्सर करता तुम्ही घेऊ शकता. सक्सेसफुल झाला तर तुम्हाला डबल मिळेल, परंतु तिसऱ्यांदा नाही मिळणार. रनआउट साठी तर सर कॉल करतातच. बॉल पहा कुठे येतोय हे देखील पाहिलं जातंय, कुठे खेळला जातोय हे देखील पाहिलं जातंय. आपण क्लिअर अनालिसिस पाहतोय स्क्रीनवरती आणि मग नंतर अपीलकडे जाणार आहोत. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण बॉल डिग होतोय, खाली येतोय, कमरेच्या खाली खेळला बॅटरनं, त्यामुळे पंचांनी ते सांगितलं की हा बॉल सक्सेसफुल आहे. 2 धावा मिळतील. धावा झाल्या 69. जिंकण्याकरिता 70 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत आणि त्याच वेळेला मायक्रोफोन वरती आमंत्रित करणार आहोत. येस राहुलजी, मायक्रोफोन वरती आमंत्रित करणार आहोत
हर्षलजी मुंडे यांना. हॅलो चेक येस. थँक्यू सो मच. दिपेशजी माने सरांचा आवाज आपण ऐकत होता ते कणखर आणि गोड गळ्याचे समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे अख्ख्या निजामपूर विभागामध्ये, ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर संपूर्ण मुंबईचं क्रिकेट सुद्धा ज्यांच्या आवाजानं दुमदुमलंय असे दिपेश माने सर आपण पाहतो आजच्या दिवसासाठी, आजच्या रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे हा संघ जो विजयी झाला होता, त्या संघाचा एक प्रतिनिधी जर आपण इथे उपस्थित असाल तर आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधा. यस, संपूर्ण आपल्या दक्षिण रायगडातील एक महत्वाचा आणि कणखर आवाज ज्यांचा शक्तितुरामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो. त्याच वेळेला कबड्डीचं समालोचन महाड विभाग असेल आणि संपूर्ण आपल्या कोकणमधलं असेल, ज्यांच्या आवाजानं दुमदुमलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि त्याच वेळेला सध्याच्या घडीला ज्यांच्या माध्यमातून महाड विभागामध्ये ट्रॉफीज शॉप त्यांनी ओपन केलंय असे सर्वांचे लाडके शाहीर सन्माननीय आदरणीय संकेतजी पवार सरांचा विशेष मान सन्मान या माणगाव प्रीमियर लीगच्या वतीने होताना पाहायला मिळते. मनपूर्वक आभार सर, आपण आलात खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण भेट दिलीत, आपला अमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आहेत. शाहीर सन्माननीय संकेतजी पवार सर यांचा विशेष मान सन्मान होताना पाहायला मिळते. माणगाव प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत सर, मनपूर्वक धन्यवाद. आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये असाच आपल्या कोकणचा आवाज किंवा शक्तितुऱ्यामध्ये असाच आवाज दुमदुमेल असे आम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं सर तुम्हाला शुभेच्छा देतोय. निश्चितपणे संकेतजी पवार म्हटल्यानंतर एक दर वेळेला मात्र विविध गाणी रचण्यामध्ये तेवढेसे माहीर आहेत. आणि निश्चितपणे माणगाव प्रीमियर लीग वरती सुद्धा एक कडवा ऐकायला आम्हाला आवर्जून आवडेल. थोडा कालावधी आपण घेऊया त्यांचा आणि त्यानंतर सुमधुर गीत सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. चला, ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपल्याला जायचं. दोन मातबर संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळतील. आरव्हीएस फायटर आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असणारा संघ एसएन कलेक्शन आपण पाहतोय. आणि या संघाचा हा दुसरा डाव. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देऊया. पूर्वार्धाच्या खेळामध्ये म्हणजे पहिल्या डावामध्ये खूप छान क्रिकेट राहिलंय. एकंदरीत आपण जर विचार केला तर अव्वल दर्जाची बॅटिंग पाहिली सुरुवातीच्या कालावधीमध्ये, तदनंतर डाव लडखडताना आपण पाहिला एसएन कलेक्शनचा. स्वप्नवत सुरुवात मिळाली होती, असं वाटलं होतं की 80 किंबहुना 90 धावा बघायला मिळतात की काय, ज्या वेळेला सागर पाशीलकर यांनी कॅच ड्रॉप केली होती. पण ज्या वेळेला गोलंदाजीसाठी स्वतः आले आणि या मॅचची सिच्युएशन बदलताना पाहायला मिळाले. मैदानाच्या चहूबाजूचा प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच प्रेक्षक, या सर्वांचं मी हर्षल मुंडे स्वागत करतोय माणगाव प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वातील आजच्या या 5व्या रात्रीमध्ये. बॉलिंग मार्क वरती पहिला गोलंदाज साहिल धोंडगे. पॉवर प्लेचा पॉवरफुल पहिला बॉल पाहायला मिळतोय. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा राईज झाला. बॅटरसाठी सरप्राईज होता हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आला. आरव्हीएस फायटर संघ
अग्रनामांकित राहतो, दरवेळेला माणगाव प्रीमियर लीग मध्ये अव्वल दर्जाचं कामकाज करतो आणि याही वर्षी अपेक्षित असेल त्यांच्या समर्थकांना ही मॅच जिंकणं. ओमकार निजामपूरचा महत्वाचा खेळाडू समोर, यस फटका तर खेळला पण तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली विकेट त्यांना पाहायला मिळेल. गोल्डन डकचा शिकार ओमकार मैदानाच्या बाहेर. मला ज्याची आम्ही त्यांनाच आणलं, पनवेलचा आवाजाचा बादशाह म्हणजे सागर पाटील सर यांना मात्र इथे आणलं गेलं. सागर पाशीलकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. संदीप कुर्मे आणि त्यांच्या साथीला सागर पाशीलकर पाहायला मिळेल. हे एस फॅक्टर मैदानावरती काय काम करेल, कारण की समोर साहिल 34 बॉल मध्ये 70 धावांचा पाठलाग करायचा. एकंदरीत मी उल्लेख करत होतो ओमकार खूप मोठा खेळाडू आहे पण तो बाद झाला. सागर बॅटची लिडिंग एज आणि यस टीपला गेलाय झेल. संपला बॅटर सागर पाशीलकरचा खेळ आणि इथून पुढे RVS फायटरच्या टीमच्या धावसंख्येला बसेल की नाही मेळ. पहा ना, म्हणजे आपण म्हणतो ना की क्रिकेटचा खेळ खूप महत्वाचा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये संयम खूप महत्वाचा आहे आणि तो संयम बाळगावा लागणार. आता RVS फायटरच्या बॅटरला 70 धावा मी म्हणेन तेवढ्याशा जास्त नाही आहेत या मैदानावरती 6 षटकांच्या हिशोबानं, पण प्रत्येक बॅटर ज्या माइंडसेटनं उतरतोय ना त्यावेळेला असं वाटतंय की 90-100 धावांचा पाठलाग करायचं की काय एक मोठी टोटल आहे की काय. आणि अशा स्थितीमध्ये आपण जर विचार केला तर 2 बॅटर अगदी स्वस्तात बाद झालेले पाहायला मिळालेत. ओमकार बाद झाले, त्याच्या मागोमाग कॅप्टन सागर सुद्धा बाद झाले. तर नवीन बॅटर आता दर्शन सत्वे सोनारवाडी गावाला बिलॉंग करतात, निजामपूर विभागातील महत्वाचा खेळाडू. अजून एका मागोमाग एक आणि आजच्या रात्रीची पहिली विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये साहिल डोंगे. या मॅच मध्ये साहिल वेगळ्या रंगात दिसतोय, साहिल वेगळ्या डंगात दिसतोय आणि तो आल्यापासून मात्र समोरच्या टीमला चारी मुंडा चित करून टाकतोय. लाजबाब त्याची कामगिरी राहिली आहे. आपण म्हणतो ना क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याच्या खेळामध्ये सुद्धा बरेच माणसं भेटतात, काही साथ देतात, काही साथ सोडून देतात. तसंच काही संदीप कुर्मेचं झालंय. बॅटर येत आहेत ते साथ मात्र देत नाहीयेत, साथ सोडून जातात, पण त्याला साथ देणं गरजेचं आहे. तर 70 धावांचा पाठलाग करण्यामध्ये तो एकटा सुद्धा या मॅच मध्ये नडू शकतो, तेवढी ताकद त्याच्याकडे आहे. आणि म्हणूनच निजामपूर विभागाचं क्रिकेट त्यांना गाजवलंय. प्रीमियर लीगचा खेळ म्हटल्यानंतर संदीप कुर्मे सातत्यपूर्ण अव्वल दर्जाचं कामकाज करतो आणि आज सुद्धा त्याला इथे करावं लागणार आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 विकेट आल्यात. ही परिस्थिती आहे RVS फायटर या टीमची, पण परिस्थिती बदलवण्यासाठी आपण जर पाहिलं तर बदल हा काळाची गरज आहे आणि तो बदल आता घडवावा लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजे श्रेयस साळवी जो नवीन बॅटर मैदानावरती आलाय त्याला मात्र खेळपट्टी टिकून खेळावं लागणार आहे.
श्रेयस साळवी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समोर साहिल. ब्लॉकल लाईनचा बॉल होता, अडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे मिड विकेटला चाललाय आणि बघता बघता एक धाव येताना पाहायला मिळते. आणि आता बऱ्याच कालावधीनंतर आपण म्हणतो ना की श्री गणेशा झालाय किंवा अकाउंट ओपन झालंय आणि पहिली धाव मान सन्मानाची मिळाली आहे RVS फायटर टीमला. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर पहिली सिंगल आणि स्ट्राईक रोटेड. संदीप कुरमे महत्वाचा खेळाडू किंवा या मॅचचं आशेचं किरण जो आहे ना तो संदीप मैदानावरती खेळतोय. षटकातील शेवटचा बॉल. यास मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये संदीप सुद्धा फसले आणि इथे अजून एक विकेट. मी म्हणेन पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच आपल्या खिशामध्ये टाकणारी गोलंदाजी साहिल डोंगेने केली आहे. 4थ्या विकेटचं पतंग. विमान आकाशात उडतोय त्याला उडू द्या, तुम्ही बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवा, आकाशामध्ये उडवण्याचे प्रयत्न करू नका, अंगलट येतील. या दादा यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र प्रत्येक बॉल आकाशामध्ये खेळत असताना 4 फलंदाज एका मागोमाग एक बाद झालेत. सध्याची स्थिती आहे तू चल मे आया, एका मागोमाग एक. मात्र आपण जर पाहिलं तर बॅटर बाद होताना पाहायला मिळालेत. टीम अडचणीमध्ये, संघ बॅकफुट वरती आणि आता 30 बॉल आणि 69 धावांची आवश्यकता. सूरज मस्करचं मी कौतुक दरवेळेला या गोष्टीसाठी करतो, तो बॅटिंग करो या अगर न करो पण त्याच्या टीम मध्ये एकतरी असा तो खेळाडू असतो ना जो माणगाव प्रीमियर लीगच्या पटलावरती तो चमकतो, स्वतःची चमक धमक सोडून जातो. पहिल्यापासून आपण पाहिलं, पहिल्या पर्वापासून त्यानं युवा गोलंदाजांना साथीला घेऊन इथे मात्र आपण जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला आणि आज सुद्धा तेच कामकाज केलं. साहिल डोंगे हिरो बनताना पाहायला मिळाला, ज्यानं प्रत्येकाला 0 वरती मैदानाच्या बाहेर पाठवलं तो साहिल आपण पाहिला. फुल टॉस आडवा बॅटनं यावेळेला मिड विकेटची दिशा, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, पहिला मोठा फटका श्रेयसच्या बॅटमधून चौकार. श्रेयस साळवी, ओहो नो लुक खेळायचा होता. इथे मात्र बॉलकडे न पाहता तिथे मात्र बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला. प्रदीप पाटील यांना कोण विसरेल, नो लुक म्हटल्यानंतर प्रदीप पाटील यांची आठवण होते, कारण की तो फटका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून जास्तीचा खेळला जातो आणि तो फटका तेव्हा पाहायलाही मजा येते. बॉलला मारल्यानंतर बॉलकडे पाहायचं नाही, आत्मविश्वासानं तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल या विश्वासानं मैदानावरती उभं राहायचं, एवढं धाडस करावं लागतं. ते श्रेयस साळवीला करण्याचा प्रयत्न त्यानं केला. ओहो यावेळेला फटका हवेत, लांबी कमी उंची बरीच आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, वा सुंदर झेल पाहायला मिळते. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का. फलंदाज क्रमांक 5. षटकार पाहण्याला आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला, आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला, आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला, आपली मानाची प्रीमियर. हे जे गीत आहे ना ते व्यासपीठावरती उपस्थित मी म्हटलं होतं, सन्माननीय संकेतजी पवार सर यांच्या माध्यमातून गायलं गेलं, त्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं आणि माणगाव प्रीमियर लीगचं हे सुमधुर गीत आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे शब्द आणि त्यांचे आपण जर पाहिलं तर जे बोलण्याची स्टाईल किंवा ते टायमिंग, ते ट्यून, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मात्र आपण जर पाहिलं तर चर्चेचा विषय. आणि म्हणूनच या संपूर्ण रायगडभर संकेत पवार या नावाची चर्चा आहे आणि राहील सुद्धा. पहा ना, म्हणजे टॅलेंट बघा. खेळाडूंचे छोटे छोटे सॉन्ग बनवायचे आहेत, कॉल करा संकेत पवार. बर्थडेचे सॉन्ग बनवायचे आहेत, संकेत पवार. विविध आपण जर पाहिलं तर पद्धतीचे तुम्हाला सॉन्ग बनवायचे आहेत, कॉन्टॅक्ट संकेत पवार. आवर्जून कॉल करा, तुम्हाला हवे तसं तुमच्या आवडत्या टोन मध्ये तुम्हाला गाणं बनवून दिलं जाईल. शाहीर संकेत पवार. यस, जाऊया मॅचच्या दिशेनं.
5 फलंदाज बाद झालेत आणि 5 धावा धावफलकावरती. मैदानावरती विकास दिघे म्हणजे शिवा. बॅटची कडा, बॉल तडमांच्या दिशेला. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. येस वैष्णव सर, जसं स्कोर कार्ड कडे पाहतोय ना, असं वाटतंय की या मॅच मध्ये आपण क्रिकेटचं स्कोर कार्ड नाही पाहत आहोत. कबड्डी, फुटबॉल अशा पद्धतीचा स्कोर कार्ड दिसायला लागलाय. 5 विकेट, 5 धावा, म्हणजे यदा कदाचित जर 10 धावा बनवण्यासाठी 10 फलंदाज बाद झाले तर या स्पर्धेतील पहिली टीम असू शकते. येस पहा ना, म्हणजे पर्व 5वे, 5 विकेट, धावा 5, दिवस आजचा स्पर्धेचा 5वा. आज 5वा आकडा मात्र वैष्णवी बाई तुमच्यासाठी लकी असेल. आणि आता ओव्हरचा 5वा बॉल सुद्धा झाला. पंचवीस बॉल आणि 64 धावांची आवश्यकता. नयन सत्वे मैदानावरती आहे. 2 बंधू सोबत एका टीम मध्ये खेळतात. दर्शन सत्वे बाद झाल्यानंतर आता नयन सत्वे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी वैष्णव यांना आपण पाहतोय. टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउंड, जास्तीची उसळी घेतली. पंचांनी लगेच कळवलंय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल मात्र स्कोर कार्डवरती शोधना पाहायला मिळतं. आरव्हीएस फायटरचे समर्थक हेच म्हणत असतील, सिंगल येऊ, डबल येऊ, वाईड नो, काही येऊ द्या पण धावा येऊ द्या. कारण की धावा येणं आता गरजेचं आहे. अगदी धावांचा दुष्काळ पडला मैदानाच्या आतमध्ये. मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करण आपण व्यासपीठापाशी संपर्क साधा. फटका खेळलाय समोरच्या दिशेला. बॉल मात्र मार्ग सुटताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तिथे आहेत. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि आता एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. सिंगल मिळेल आणि निश्चितपणे आपण जर विचार केला तर एकनं काम चालणार नाहीये. कारण की आता 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्यात तर 62 धावा. 2 षटकामध्ये पहिला बनला तर फक्त आणि फक्त 8 धावा. जी 4.00 ची सरासरी तुम्ही राखता, ती सरासरी तुम्हाला 70 धावांपर्यंत जाऊ देणार नाहीये. जी गाडी तुमची सिंगल डबल गेअर वरती चालतीये ती आता 3rd 4th या टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल आणि तरच या धावगतीचा पाठलाग होणार आहे. हे माइंडसेट तुम्हाला वेगळं करावं लागेल. व्यूह रचना वेगळी आखावी लागणार आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर पुन्हा नावानं साहिल डोंगे. ओ हो, चांगला बॉल, अप्रतिम, भन्नाट वेग. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला सरलेष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण म्हणतो ना की आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या वेळेला 4 विकेट घेतल्यानंतर या खेळपट्टीचा अंदाज त्याला आलाय, आत्मविश्वास त्याचा दुणावलाय आणि त्या पद्धतीची तो गोलंदाजी करतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, रडवा बॅटनं लॉंग लेगला बॉल निघाला. बऱ्याचशा कालावधीनंतर येतोय हा चौकार. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, फिंगर रोल केले होते. बॉल मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेला मार्ग सुटताना पाहायला मिळेल. एक धाव तिथेही मिळणार आहे. एकेरी धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसवत असताना पाहायला मिळणार आहे. संघाचा धावफलक हे मात्र 13 या आकड्यावरती. मला वाटतं आरव्हीएस फायटर आज वेगळ्या प्लॅनिंगनं मैदानावरती उतरले होते की 70 धावा आहेत ना त्या आपण प्रत्येकानं षटकार चौकार मारूनच संपवायच्या. पण तो आपण म्हणतो ना आत्मविश्वास तो जास्तीचा झाला की मग तो अंगलट येतो आणि तसंच काहीतरी समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. विकेट गमावलाय, गमागोमाग संघ अडचणीमध्ये सापडलाय. पुढचा बॉल टप्पा पडला, जास्तीची उसळी घेतली. व्हाईट बॉलचा इशारा होताना पाहायला मिळालाय. अवांतर स्वरूपाची धाव येते. इथे मात्र 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात येईल. अशा पद्धतीचा चेंडू तुम्ही पुन्हा हाताळू शकत नाहीयेत आणि जर हाताळला गेला तर मात्र तुम्हाला दंडित करण्यात येईल.
या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र आपण जर पाहिलं तर इथे केला जातोय. विकास दिघे बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेला अजून एक विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. 14 या आकड्यावरती 6वा धक्का आणि इथे मात्र साहिल डोंगे 5 कंप्लीट करताना पाहायला मिळतं. लाजवाब एकदा साहिलची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 5 कंप्लीट केला जातोय. 7 धावा खर्च करत असताना 5 विकेट आतापर्यंत त्यांनी टाकलेत. 10 बॉल. डीजे सन्माननीय नितेजी तलवटकर आणि राम शिगवन साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज साहिल डोंगेसाठी. चांगला बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आहे. 6 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेत आणि इथे मात्र साहिल डोंगे आक्रमक रूप धारण घेताना पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानावरती स्वप्नील गुरवाले आणि ते सुद्धा डॉट बॉल खेळताना पाहायला मिळालेत. यावेळेला मोठा फटका बिग हिट आलाय. बॉल सरळ जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठीचा हा षटकार. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग. थँक्यू. मान सन्मानाची ही स्पर्धा माणगाव प्रीमियर लीग दक्षिण रायगडातील लीग फॉर्मॅट मधील सर्वाधिक अग्र नामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज 5वा दिवस 5वी रात्र आपल्याला अनुभवायला पाहायला मिळणार आहे. चला त्वरा करा विनंती करतोय. जास्तीचा कालावधी खर्च झाला या मॅच साठी आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत. आजच्या दिवस रात्रीच्या मधली ही दुसरीच मॅच आहे. यस 20 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. 6 फलंदाज बाद झालेत आणि आता इथून पुढे 18 बॉल आणि 50 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 50 धावा. मॅच संपली नाहीये. एका जर संकट मोचक आला ना आरव्हीएस फायटर कडून तर मात्र ही मॅच सुद्धा होईल. बघा खेळाडूला दुखापत झाली का पाहूया आपण. रनवे मध्ये थोडा प्रॉब्लेम थोडा स्किट झालाय. तो खेळपट्टीवरती पडला पण तो पुन्हा नव्यानं उभा राहिला. त्याला माहिती आहे आज हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. आज जे माझे भरभक्कम पाय आहेत ते इथून पुढे उंच उंच शिखरांपर्यंत मला न्यायचे आहेत आणि म्हणूनच का होईना जरी तो पडला तरी तो पुन्हा उभा राहिलाय. नव्यानं सुरू होईल. 18 बॉल 50 ची गरज असताना यश शिंदे बॉलिंग साठी.
हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं भिरकावला, बॉल निघाला लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. नयन सत्वेच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. हो टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगला माणगाव शहराला. आणि निश्चित हे संपूर्ण जे गीत आहे ते संकेत पवार सरांनी लिहिलंय. 24 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता नयन सत्वे सोनारवाडी गावाला बिलॉंग करतो. नयन एकंदरीत नयन आणि दर्शन ही जोडी ज्या ज्या वेळेला जमली त्या त्या वेळेला सोनारवाडी गावाचं नाव निजामपूर विभागाच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पुढे आलं. पण आज निजामपूर विभागामधून येत असताना तो पुढे माणगावच्या पटलावरती खेळतो. आणि दोन बंधू एकाच टीम मध्ये आहेत, पण एकानं साथ सोडली म्हणून काय झालं. पण आपल्याला इथे मैदानावरती लढायचं आहे, भिडायचं आहे, या माइंडसेटनं तो मैदानावरती खेळतोय. पुढचा बॉल. हो या वेळेला बॅट चेंज घेतली होती, बॉल टर्न झाला होता. तदनंतर कीपर मात्र आपण जर पाहिलं तर चांगला बॉल फेकताना पाहायला मिळतात. आणि तिथे मात्र 24 धावा. पुढचा बॉल. हो हो बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता. अनोख्या शैलीचा फटका आपण पाहिला, टॅप करण्याचा प्रयत्न झाला आणि तदनंतर तिथे बघता बघता 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतील. पण सिंगल डबलने धावगतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. पण आपण म्हणतो ना की अब इक्के दुक्के से काम नहीं चलेगा भाई, इस मैच को जीतना है तो छक्के चौके लगाने पडेंगे. आणि मग आता 15 बॉल मध्ये तुम्हाला 44 बनवायचे तर मोठे फटके गरजेचे आहेत. यस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॉल हवेत आणि झेल पकडण्याचा प्रयत्न खूप चांगला झाला. कॅच ड्रॉप झाली हरकत नाहीये, कारण की झेल कठीण होता. सोप्पा असता तर आवर्जून आपण म्हटलो असं की खराब क्षेत्ररक्षण झालंय. पण निश्चितपणे आपण जर पाहिलं तर झेल खूप आपण जर पाहिलं तर दूरवरचा होता. सत्तावीस धावा. पुढचा बॉल. ते 14 बॉल मध्ये 43 ची गरज. बॅकफुटला जाऊन कट केलंय, तिथे मात्र डी पॉइंटला. वाह चांगली फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. अजून एका विकेटचं बदँग. 27 या आकड्यावरती 7वा धक्का. टीम आपण जर पाहिलं तर RVS फायटर संघ. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. 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 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रायगड पोलीस स्वतः राकेश सानप मैदानाच्या आतमध्ये. बरेच आपण जर पाहिलं तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण जर विचार केला तर कठीण परिस्थिती सांभाळण्याची ताकद निश्चितपणे राकेश सरांकडे आहे. पण आता मैदानावरती आल्या आल्या पहिला डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये डॉट बॉलचा रेशो खूप पाहायला मिळाला. 12 बॉल मध्ये आता 43 ची गरज आहे. जे 4 ओव्हर मध्ये जमलं नाहीये ना बॅटिंग करताना, ते आता 12 बॉल मध्ये करून दाखवायचं. म्हणजे इथून पुढे 21.50च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल, तेव्हा या 43 धावांचा पाठलाग होईल. प्रति षटकामागे तुम्हाला 22 किंवा 21 धावा बनवावा लागतील. आणि तरच
या धावा होतील अथवा विजयाची गोडधोड, विजयाचा जल्लोष इथे मात्र एस एन कलेक्शन गोरेगाव करण्यासाठी सज्ज आहे. 12 बॉल इथे मात्र 43 ची गरज आहे, जिथे आतापर्यंत 24 बॉल मध्ये 27 बनल्यात. 27 वरती 7. नयन सत्वेला साथ मिळाली नाहीये, कारण की तो 8 बॉल मध्ये 13 वरती खेळतोय, म्हणजे त्याचा खेळ चालू आहे, तो धावा बनवतोय, तो उभा राहिलाय, एक जीवनदान त्यालाही मिळालंय. पण आता त्याला करून दाखवण्याची संधी निर्माण झाली आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. माणगावकर प्रसिद्धी देतील. मोठा फटका, बॉल चाललाय लॉंग ऑनला. नयन सत्वेच्या बॅट मधून हेच सांगणारा की मी आहे, मॅच संपली नाहीये, आणि आलाय हा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर करताना पाहायला मिळाले. एका जागेवरून थेट बॉल लॉंग ऑनला फेकला. ओहो, अजून एक टायमिंग प्रॉपर आहे, मनगटाचा योग्य वापर आहे, बॉल हवाई सफर आहे, 6 मी म्हणेन आरव्हीएस फायटरचा जो बॅटिंग लाईनअप आहे ना, तो खूप डीप आहे. शेवटपर्यंत बॅटर आहेत असं वाटलं नव्हतं. की पहिलं असं वाटलं होतं ज्यावेळेला कागदोपत्री आपण पाहिलं की सागर पाशीलकर आहे, संदीप कुरमे, ओमकार गुरव आहे, त्याच्या पाठी शिवा दिघे आहे, पण तिथून पुढे नयन सत्वे, मग दर्शन सत्वे, राकेश सानप असे बरेचसे खेळाडू आहेत, पण त्याच्यातील एकमेव टिकलाय तो नयन सत्वे. अजून एक हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतं. बॉल फ्लॅट, फ्युरियस, दर्जेदार, दिमागदार, 3rd इन अ रो, 3रा षटकार. उभा राहिलाय नयन सत्वे, संकट मोचक बनला. आता आरव्हीएस फायटर मुळे एकच म्हणत असेल, एकच वादा, आता आमचा नयन दादा तो एकटा राहिलाय उभा मैदानाच्या आतमध्ये. जर तो खेळला, तो लढला, तो भिडला, तर तो जिंकून घेईल हे सारं. एवढी ताकद त्याच्याकडे आहे आणि ती वापरावी लागणार. 11 बॉल मध्ये 31 धावांचा वादळी खेळ. यस सर, बॉल हवाय का? बॉलची मागणी केली जाते, त्याची पूर्तता करूया. मी पुन्हा आठवण करून देईल आमच्या माणगावच्या प्रेक्षकांना, जर सीमारेषेच्या बाहेर बॉल जातोय तर आवर्जून तुमच्या जर निदर्शनास तो बॉल आला तर आपण लगेचच मैदानावरती उपलब्ध करून द्या, कारण की स्पर्धा आपली आहे. जर जी स्पर्धा तुम्ही बघायला येत आहे ती स्पर्धा यशस्वी आणि पुढे न्यायची असेल तर तुमचं योगदान आम्हाला खूप महत्त्वाचं राहील. तर विनंती करेन, जे प्रेक्षक, जे खेळाडू विविध मैदानाच्या चौबाजूला असतील आणि त्यांना जर सीमारेषेच्या बाहेर गेलेला बॉल दिसला तर आपण इकडे अवेलेबल करून द्या, विनंती करतोय. 45 धावा, मॅच ऑन. 9 बॉल मध्ये 25 धावांची गरज. टाळ्यांचा गजर झाला. म्हणजे आता आरव्हीएसच्या डगआउट मध्ये आता असं वाटायला लागलं की खेळाडूंना मार्गदर्शन, खेळाडूंना पाठिंबा आहे, पण इथे डॉट बॉल. हरकत नाहीये. आपण म्हणतो ना की रोज रोज दिवाळी नसते, किंवा प्रत्येक बॉल वरती षटकार नसतात, पण आता नयन लगातार 3 बॉल वरती षटकार असतात हे सांगितलं, पण पुढच्या 3 बॉल वरती काय असणार आहे ते राज शिंदे आपल्याला सांगेल. पहिला डॉट बॉल आहे. बॅटची कडा घेतली आहे का? येस, डेफिनेटली बॅटची कडा. येस, त्यांच्या मागे झेल पकडला जातोय आणि या मॅचचं आशेचं किरण सुद्धा नयन सत्वे बाद. किती पाहिजे रे? 7 बॉल आणि 25 ची गरज. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
सौरभ राणे दाखल होताना पाहायला मिळतात. सौरभ महत्वाचा खेळाडू. ओहो हो हो, पहिलाच बॉल स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉडीला स्ट्रेच करून, मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खडे खड्या जागेवरून स्टफल झाले नव्हते. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सुद्धा आले नव्हते आणि अगदी ज्या पद्धतीने उभे राहिले त्याच पद्धतीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला आणि तदनंतर मॅचचं चित्र पलटलं. पहा ना, मी म्हटलं होतं की पहिल्या 3 बॉलवरती काय घडणार आहे हे नयन सत्वेनं सांगितलं, पण पुढच्या 3 बॉलचं उत्तर राज शिंदे देईल आणि हो त्याने दिलंय की 3 बॉलमध्ये एकही धाव दिली नाहीये, एक विकेट सुद्धा मिळाली नयन सत्वे सारख्या खेळाडूची. ऑन स्क्रीन दाखवलं जाईल तिकीट, इथे मात्र टाकली जाते लकी ड्रॉची तिकीट. नशीब आजमावतोय टू व्हीलर साठी. हा चिमुकला जर यदा कदाचित तिथून टू व्हीलर घेऊन गेला तर मात्र यस, काय स्टाईल आहे, लाजवाब. निश्चितपणे त्याचा स्वॅग आपण पाहिलं, तिकीट टाकतानाच वेगळा स्वॅग होता. जर बाईक भेटली तर मला वाटतं काही खरं नाहीये, पण हरकत नाहीये. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा, 6 बॉल 25 धावांची गरज राज गोलंदाजीसाठी. राज खानविलकर आपण पाहतोय. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना आरव्हीएस फायटर संघाला 9वा धक्का, बॅटर बाद. पंचेचाळीस, शेवटची एक विकेट बाकी राहिली आणि अशा परिस्थितीमध्ये प्रथमेश भेसळ मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 25 म्हटल्यानंतर 4 षटकार आणि फक्त एक सिंगल हवी आहे. बॅटची कडा आणि ऑल आउट. आरव्हीएस फायटर हा संघ 70 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आपण जर पाहिलं तर इथे ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळालं. हार्ड लक आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याच वेळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला टॉस साठी या. टीम एसएन कलेक्शन आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ असेल तो म्हणजे आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे. या आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे या टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आणि